नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 10 ऑगस्टची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी. 10 ऑगस्टची महत्त्वाची बातमी बघा, 14वा हप्ता वाटप. आता 14वा जो हप्ता आहे त्या 14व्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भाची तयारी जी ती या ठिकाणी आता सुरू केली जाणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे 14व्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, आत्ताच जुलैचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जमा झालेला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्वांना जुलैचा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे, बरोबर आहे. आता जुलैचा हप्ता झाल्यानंतर आता तुम्हाला जुलैचा हप्ता जो होता तो 13वा हप्ता होता. आता तुम्हाला 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता जो आहे तो ऑगस्टचा हप्ता तुम्हाला वाटप केला जाणार आहे. तर त्याची तयारी आता सुरू झाली आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, 3,000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 1,500 रुपये पण वाटप होणार आहेत. 3,000 रुपये कोणत्या महिलांना, 1,500 रुपये कोणत्या महिलांना, कोणत्या जिल्ह्यात पैसे सुरुवातीला वाटप होतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त याच महिलांना पैसे जे ते मिळणार आहेत त्याच्या संदर्भाची पण महत्त्वाची माहिती असणार आहे. थोडक्यात काय तर अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याच्या विषयी, म्हणजेच काय तर ऑगस्टच्या हप्त्याच्या विषयी अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आत्ताच तुम्हाला जुलैचा हप्ता जमा झाला आहे, आता ऑगस्टचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर आज रोजीच्या आलेल्या जे काही अपडेट आहे त्या सगळ्या आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती काय तर बघा, 14व्या हप्त्याच्या संदर्भात. तर नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे बघा. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशानं सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना बघा, सर्वात महत्त्वाची योजना आहे सरकारची, महाराष्ट्र राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये सर्वाधिक निधी जो आहे तो आपल्याला देताना पाहायला मिळतो आहे. निधी जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये या योजनेमध्ये जातो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभार्थी महिला पण तितक्याच आहे बघा. 2 कोटींपेक्षा जास्त महिला लाभार्थी आहेत. 2 कोटींपेक्षा जास्त महिला भगिनी या योजनेचा लाभ घेत आहेत. आणि महिला भगिनी आर्थिक सक्षमीकरण पण महिलांचं त्या ठिकाणी होत आहे. पुढे बघा, या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते 1,500 रुपये जे ते जमा केले जातात बघा. 1,500 रुपये जे ते जमा करण्यात येतात. मात्र आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे बघा. मोठा निर्णय जो आहे तो सरकारकडून या ठिकाणी घेतला जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा या योजनेसंदर्भात काही निकष तयार करण्यात आले होते. जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा निकष होते योजनेमध्ये, बरोबर आहे. सर्वात पहिलं निकष होतं, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्याच कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अशा पद्धतीचा नियम होता सुरुवातीपासून. आणि आताही तोच नियम आहे. ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे बघा, ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं होतं. आलं होतं. मात्र या निकषात न बसणाऱ्या देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं बघा. या निकषांमध्ये ज्या महिला न बसणाऱ्या महिलांनी देखील, काही महिलांनी देखील या योजनेचा जो काही लाभ आहे तो घेतल्याचं समोर आलेलं आहे. ज्या महिलांचं वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. तसेच ज्या महिलांकडे सरकारी नोकरी आहे त्यातील काही महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. एवढंच काय तर चक्क 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. ही योजना फक्त महिलांसाठी असून देखील चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला गेल्याचं समोर जे आहे ते आलेलं आहे. आता या संदर्भात मोठी बातमी समोर येते बघा. आता याच संदर्भात मोठी बातमी जी ती समोर येत आहे ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे.
बघा सरकार जे ते कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि कारवाई काय असेल ते अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनधिकृत लाभ घेतलेल्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडून खात्यांची माहिती मागवण्यात आलेली आहे. यामध्ये ज्या महिला दोषी आढळतील त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे संपूर्ण जेवढी रक्कम त्यांनी घेतलेली आहे ती पूर्ण रक्कम त्या ठिकाणी वसूल केली जाणार आहे. त्याच्यासोबतच बघा ती रक्कम घेतलीच जाईल आणि त्याच्यासोबतच त्या रकमेवर दंड पण आकारला जाणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात आणि अशी माहिती जी ती सूत्रांकडून मिळालेली आहे. म्हणजेच बघा जे संबंधित असतील, जे काही संबंधित दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले जाणार असल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्याच्यानंतर आता पुढची महत्त्वाची माहिती बघा 14व्या हप्त्याच्या संदर्भात. आत्ताच आपण पाहिलं 13वा हप्ता म्हणजे जुलैचा हप्ता तुम्हाला आता जमा झाला आहे, बरोबर आहे. आता ऑगस्ट महिना सुरू आहे. आता 14वा हप्ता कधी येईल त्याच्या संदर्भाची माहिती बघा. तर बघा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता कधी येणार त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती बघा. जुलैचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला आता जमा झाला आहे, परंतु ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. ऑगस्टचा हप्ता 14वा हप्ता, ऑगस्ट महिना आता सुरू आहे आणि ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात अजून कुठलीही ऑफिशियल माहिती जी आहे ती ऑफिशियल माहिती अजून समोर आलेली नाही आहे. म्हणजेच काय तर आत्ता फक्त तुम्हाला जुलैचाच हप्ता दिलेला आहे. ऑगस्टचा महिना सुरू आहे, जुलैचाच हप्ता वाटप होतो आहे, ऑगस्टचा अजून हप्ता आलेला नाही आहे. तर ऑगस्टचा हप्ता कदाचित महिना अखेरीस येऊ शकतो. बघा ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो कदाचित महिन्याच्या अखेरीसपर्यंत येऊ शकतो, मात्र याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आहे. दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात पैसे जे ते जमा केले जात होते आणि यावेळेस पण केले जातील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 1500 रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. याबाबत लवकरच अधिकृत माहिती जी आहे ती दिली जाणार आहे. बघा लवकरच ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात म्हणजेच ऑगस्टचे जे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला महिन्याच्या शेवटी म्हणजेच महिन्याच्या एंडिंगपर्यंत येतात की काय याच्या संदर्भाची माहिती जी ती ऑफिशियल माहिती तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्याकडनं दिलीच जाणार आहे, परंतु अजूनपर्यंत ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे. त्याच्यामुळे 14वा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता कधी वाटप होईल त्याचीच सर्व महिला प्रतीक्षा करत आहेत. कारण ऑगस्टचा महिना सुरू आहे आणि ऑगस्टचा महिना सुरू असताना ऑगस्टचे जवळपास 10 दिवस आता त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्याच्यामुळं ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो ऑगस्टचा हप्ता त्या ठिकाणी कधी मिळणार अशी विचारणा आता महिलांकडनं केली जात आहे. कारण रक्षाबंधनाच्या निमित्ताने 1500 रुपये दिलेले होते. भरपूर महिलांनी ते 1500 रुपये खर्च पण केलेले आहेत, बरोबर आहे. तुमचे खर्च झाले आहेत का? किती महिलांचे पैसे खर्च झाले आहेत? बघा 1500 रुपये किती महिलांचे खर्च झाले आहेत? ज्या महिलांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे खर्च झाले लिहून पाठवा. ज्यांनी अजून काढलेलेच नाही आहेत, अकाउंटमधून अजून काढलेलेच नाही आहेत, त्यांनी पैसे काढलेलेच नाहीत लिहून पाठवा आणि त्याच्यासोबत ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. बघा आता त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती काय बघा. 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र. लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 42 लाख महिलांना बाद करण्यात आलेल्या आहे. या महिलांना आता योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्याच्यामुळं त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. अनेकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त, तर अनेक महिला सरकारी कर्मचारी निघालेल्या आहेत. याचसोबत इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले. बघा इतर ज्या काही सरकारी योजनेतून लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्यांना देखील या योजनेतून बाद करण्यात आले. कारण निकषच होते, ज्या महिलांकडे सरकारी नोकरी किंवा घरात कोणी सरकारी नोकरीला असेल त्यांना पण योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. त्याच्यानंतर पुढे बघा लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी येणार. तर लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता हा आता आलेलाच आहे. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती बघा. ऑगस्टचा हप्ता महिना अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत अधिकृत घोषणा अजून केली गेलेली नाही आहे. ऑफिशियल माहिती आली ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात की तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 14वा हप्ता जो आहे म्हणजे जो ऑगस्टचा हप्ता आहे त्याची आता तयारी सुरू झाली आहे. 14वा हप्ता तुम्हाला लवकरच वाटप होईल. जसंच वाटप होईल, जशी सुरुवात होईल तशीच मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळे अपडेट देणारच आहे. लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र ठरल्या आहेत तर लाडकी बहीण योजनेतून तब्बल 42 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही आहेत. ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतात. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.